साठी 15 ते 30 मे या कालावधीत कोणत्याही स्थितीत विमानसेवा सुरू होणार आहे याची सुरुवात गोव्यापासून होईल. नंतर मुंबईलाही विमानसेवा सुरू होईल असा ठाम आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी दिले. आशीर्वाद हे विमानसेवेच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच इतक्या आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे बोलले. विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग, गुंतवणूक आणि IT पार्क उभारणीला वेग येईल असे ते म्हणाले. गोव्यासाठी लवकरच पहिले उड्डाण होईल अशी बातमी 31 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. प्रशासकीय पातळीवर त्या दिशेने वेगवान हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. हॉटेल सेंटर पॉइंटच्या सभागृहात आज जिल्हास्तरीय उद्योग परिषद पार पडली. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, मैत्रीच्या अधिकारी प्रियदर्शनी सोनार, सिडबीच्या अधिकारी ऐश्वर्या जाधव, MIDCचे विभागीय अधिकारी चिमाजी राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वाखर्डे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, निर्यात तज्ज्ञ श्रीजित नायर, न्यू इंडिया ॲश्युरन्सचे सुशांत चंदनशिवे उपस्थित होते. उद्योग खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात उद्योग गुंतवणूक मागील वर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. यावर्षी 3,000 कोटींचे उद्योग उभारले जातील. मुख्यमंत्री रोजगार योजनेत 94% उद्दिष्ट पूर्ण करून नवे उद्योग सुरू झाले आहेत. आता लघु उद्योगाची गुंतवणूक मर्यादा 5 वरून 250 कोटी झाली आहे. त्यामुळे उद्योगांना लघु उद्योग योजनांचे लाभ मिळत नव्हते ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील 90% उद्योग विकासांना संधी मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीतील 3,000 केवळ 1 ते 1,500 लघु उद्योग कक्षेत येत होते. आता जवळपास 2,500 उद्योग लघु उद्योगाच्या कक्षेत येतील.